आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी घडली। बोरीतील एका शाळेत 9वीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाव्हळ वय 16 मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली। बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या जयश्री वाव्हळ हिचा विवाह 2 वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड यांच्याशी झाला होता। जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने तिने माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत 9वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता। दरम्यान गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली। यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड यांनी धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले। यात मानेवर चेहऱ्यावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले। यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पडली। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासुद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले। दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी।